नमस्कार, मी सुरेश ठमके। आजच्या जयम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे। माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनला युनेस्को हेरिटेजचा दर्जा मिळणार आहे। तर मुळा धरणातील चिलपी मासा आता साता समुद्रापार दक्षिण आफ्रिकेत पोहोचलाय। याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व्यक्त केला जात असून लहान मुलांमध्ये संसर्ग वाढू लागलाय। तर मुलांसाठी लसही आली आहे। काबूलमध्ये विमानतळावर झालेल्या स्फोटात कित्येकांनी आपला जीव गमावलाय। आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। याबाबत जाणून घेणार आहोत आजच्या जयम विशेषमध्ये। राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील चिलपी मासे आता थेट दक्षिण आफ्रिकेला जातात। गोड्या पाण्यातील या चिलपी माशाला आता परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे। मुळा धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मत्स्यपालकांना कोरोनाच्या मंदीनंतर आता मोठा दिलासा मिळालाय। राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या विस्तीर्ण पसरलेल्या पाण्यात मत्स्य विभागाच्या सहकार्याने किंग फिश फार्मिंग अर्थात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन केलं जात आहे। मूळ धरण परिसरात जवळपास 80 वर मत्स्य पिंजरे प्रकल्प उभे राहिले आहेत। हरिश्चंद्रगडवर उगम पावणाऱ्या मुळा नदीवर राहुरी जवळ मुळा धरण असून याचं पाणी शुद्ध मानलं जातं। याचा जलविस्तार क्षेत्रात लहान आकाराचे मत्स्यबीज योग्य प्रमाणात संचयन करून त्यांना अनुकूल वातावरण आणि इष्टतम खाद्य पुरवून त्यांना विक्री योग्य आकारात वाढवलं जातं। त्यांची विक्री केली जाते। या मत्स्य संवर्धन व्यवसायात अनेक उच्च शिक्षित तरुणही आता उतरलेत। गोड्या पाण्यातील या माशांना विशेषतः उत्पादन घेत असलेल्या चिलपी, काळ्या आणि गुलाबी माशांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते। गेल्या 1.5 वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात या मत्स्य व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागल्यानंतर आता येथील व्यावसायिकांना थेट परदेशात या माशांची निर्यात सुरू केली आहे। सध्या एका निर्यातदारामार्फत 150 टन माशांची ऑर्डर मिळाल्यानंतर हा माल मुंबई मार्गे थेट दक्षिण आफ्रिकेत पाठवला जाणार आहे। समुद्री माशांप्रमाणे आता गोड्या पाण्यातील माशांनाही देशांतर्गत आणि विदेशातून मोठी मागणी वाढू लागली आहे। चीन आणि इंडोनेशिया सारख्या देशांची माशाच्या निर्यातीतील मक्तेदारी आता मोडू पाहते। मुळा डॅम मध्ये 234 लोकांना परमिशन मिळाली आहे। त्यापैकी जवळपास 100 लोकांनी केज कल्चरचे युनिट उभे पण केले आहेत मुळा डॅम मध्ये। आणि आज रोजी 80 युनिट चांगल्यापैकी चालू आहेत मुळा डॅम मध्ये। आमचे याच्यातले जे मार्गदर्शक होते नकुल सदाफुले सर म्हणून, त्यांनी याच्यामध्ये आम्हाला भरपूर मदत केली। त्यांचे जे मित्र होते एक्सपोर्टर, त्यांना ते इथं व्हिजिटला आणलं त्यांनी। त्यानंतर त्या एक्सपोर्टरला इथला माल बघितला त्यांनी। या अगोदर ते चायनावरनं माल खरेदी करत होते, मुंबईला त्यामध्ये प्रोसेसिंग करून तो माल युरोप आणि दक्षिण आफ्रिकेला पाठवत होते। पण त्यांनी ज्यावेळी तिथला माल बघितला तर त्यांना असं वाटलं की आपण तिकडचा जो व्यवसाय करतो आपण चायनाचा, तो बंद करून भारतामधल्या मालाला प्रोत्साहन देऊ। मग त्यांनी आमचा माल ऍक्सेप्ट केला। तिलापिया जातीचे जे मासे आहेत त्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि पंगॅसिस जातीचं संवर्धन करण्यासाठी यांना परमिशन शासनाने दिलेली आहे। अशा एकूण 53 महिला आणि 23 पुरुष, सर्वसाधारण पुरुष आणि 9 अनुसूचित जातींचे पुरुष या सर्व लाभार्थींना शासनातर्फे अनुदान देण्यात आलेलं आहे। आणि त्याच्या अंतर्गत हा प्रकल्प राबवला जातो। यामध्ये चांगल्या प्रतीचे मत्स्योत्पादन करून जास्तीत जास्त स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती कशी होईल हा उद्देश ठेवून आणि प्रतिनियुक्त खाद्य लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कुपोषण दूर करणे हा एकंदरीत ह्या योजनेचा उद्देश होता। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नॅरो गेज माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन। ही ट्रेन पुन्हा एकदा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे। याबाबत नुकतंच रेल्वेचे अधिकारी यांनी माथेरानला भेट दिली असून यात काही माथेरानचा सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती मध्य रेल्वेला हवी असल्यानं माथेरान नगरपालिकेत अर्ज दाखल करण्यात आलाय।
युनेस्कोच्या पहिल्या फेरीत माथेरान रेल्वे यशस्वी झाली असून दुसऱ्या फेरीसाठी रेल्वेला माथेरानच्या सांस्कृतिक वारशाबाबत माहिती हवी आहे. ती हवी असलेली माहिती माथेरान नगरपालिकेनं दिली आहे. 1901 मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वतःचे 16 लाख रुपये खर्चून ही रेल्वे बनविण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभाय यांनी 1907 मध्ये या रेल्वेचं काम पूर्ण केलं आणि ही मिनी ट्रेन जोमानं सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर ही मिनी ट्रेन भारत सरकारच्या अखत्यारीत आली. त्यावेळी वाफेच्या इंजिनावर ही मिनी ट्रेन धावत होती. 1983 मध्ये वाफेचं इंजिन बंद करून डिझेलवर धावणारी इंजिन वापरली जाऊ लागली. 114 वर्ष उलटूनही ही मिनी ट्रेन आजही डौलात धावते. 2002च्या दरम्यान ही मिनी ट्रेन युनेस्कोच्या हेरिटेज दर्जासाठी नामनिर्देशित करण्यात आली होती. याबाबत युनेस्कोच्या पथकानं सुद्धा माथेरानमध्ये येऊन पाहणी केली. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे भारतीय रेल्वे आणि माथेरानकरांचं स्वप्न भंगलं. मात्र आता पुन्हा मध्य रेल्वेनं युनेस्कोकडे अर्ज दाखल केला. युनेस्कोकडून या अर्जाचा स्वीकार करण्यात आला असून याबाबत उपमुख्य पर्यावरण तसंच गृहव्यवस्था प्रबंधक शिवाजी कदम यांनी माथेरान नगरपालिकेला पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये माथेरानमधील सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मागविण्यात आली आहे. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर सुशील सोनावणे तसेच रेल्वे कामगार सेनाचे सचिव दगडू आव्हाड यांनी अर्ज दाखल केला. युनेस्कोनं माथेरान मिनी ट्रेनला हेरिटेज दर्जा दिला तर भारतीय रेल्वेला मोठी रक्कम असलेलं बक्षीस मिळेल. तर या हेरिटेज दर्जामुळे माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. माथेरानकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्कोमध्ये जेव्हा माथेरानचं नाव जाते, मिनी ट्रेन जाते, तेव्हा निश्चितच माथेरानला येणारे पर्यटकांचा दर्जा आहे आणि पर्यटकांमध्ये वाढ होणार आहे आणि ह्यासाठी आम्हाला माथेरानकर म्हणून अभिमान आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या वेळेस आपलं मिनी ट्रेनला नक्कीच ह्याच्यामध्ये यशस्वीरित्या युनेस्कोमध्ये त्याला अप्रुव्हल भेटेल ही आम्हाला खात्री आहे. सावधान, एसटीचे वाहक जिवंत बॉम्ब घेऊन फिरतायत. होय, हे खरंय. गोंदियात कालबाह्य मशीनचा विस्फोट होऊन एक महिला वाहिका गंभीर जखमी झाली आहे. यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं एसटी महामंडळाचे एटीएम मशीनचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून मशीनचा स्फोट झाला तेव्हा तिचा हात पूर्ण भाजलेला आहे. त्याची नुकसान भरपाई कोण देणार? एखादी महिला प्रेग्नंट असते तर तिचा छातीचा भाग, गळ्याचा भाग आणि गर्भाशयाचा भाग सुद्धा जळू शकतो. इव्हन आता ही डिझेलवर चालते एसटी, तर प्रवाशांच्या जीवाला सुद्धा धोका राहू शकतो. तर मग आम्ही काय करायचं आहे अशा एटीएम मशीनचा? सर्व वाहकांना नवीन मशीनचा पुरवठा करण्यात यावा. पहिले जी मशीन मिळाली होती त्यांची एक्सपायर डेट झाली मार्चमध्ये आणि मार्चपासून पुन्हा ते जुनीच मशीन चालवत आहेत. त्यामुळे ही घटना होऊ शकते आणि जीवाला धोका आहे समोर. करिता आम्हाला सर्वांना नवीन मशीन देण्याची कृपा करावी. आपण मशीनमध्ये काहीतरी दुरुस्ती करायला पाहिजे. अन्यथा मग पुराणी पद्धत म्हणजे मॅन्युअल तिकीट वापरून म्हणजे आता महाराष्ट्रभर जे वाहकाजवळ मशीन असतात त्याबद्दल कारण तर अशी दुर्घटना कुणासोबत होऊ नये यासाठी एक सेफ्टी होईल. अत्यंत सावधान राहण्याची ही घटना आहे. एसटीचे वाहक जिवंत बॉम्ब घेऊन फिरतायत. गोंदियात कालबाह्य मशीनचा विस्फोट होऊन एक महिला वाहिका गंभीर जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे एटीएम मशीनचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. जिवंत बॉम्ब हातात घेऊन प्रवाशांचा खेळ करीत वाहक बसमध्ये जात असल्याचं समोर आलंय. गोंदियात प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशीनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा गोंदियाच्या मुख्य बस स्थानक परिसरात घडली आहे. महिला वाहकाचा केवळ पंजा भाजला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्या महिला वाहकाचे हात
निकामी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. कल्पना मेश्राम असं 36 वर्ष वय असलेली महिला वाहिका जखमी झाली आहे. राज्यातील पालकांसाठी अत्यंत दिलासादायक अशी ही बातमी आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचंही लसीकरण होणार आहे. कोरोनाची झायकोव डी ही लस ऑक्टोबर पासून मुलांना दिली जाणार आहे. यासाठी गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करण्यात येते. गंभीर आजारी असलेल्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. झायकोव डी या लसीचे 3 डोस असणार आहेत. NTAGI प्रमुख NK अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोविशिल्डच्या 2 डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर का, असा सवाल केरळ उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारलाय. याबाबत केरळमधील एका वस्त्रोद्योग कंपनीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यात अडचणी येत असल्यानं याचिका दाखल करण्यात आली होती. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशभरात वापरात असलेल्या कोविशिल्ड या लसीच्या 2 डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर का ठेवण्यात येत आहे, असा प्रश्न मंगळवारी केरळ उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला. कोविशिल्डच्या 2 डोस दरम्यान 84 दिवसांचं अंतर ठेवण्याचा निर्णय लसीच्या उपलब्धतेच्या आधारावर घेण्यात आला आहे की परिणामकारकतेच्या आधारावर, या प्रश्नाचं उत्तर केंद्राला उच्च न्यायालयासमोर स्पष्टपणे नमूद करावं लागणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाला कोविड-19 संक्रमण काळात जवळपास 36,000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या संबंधित दावा केला. महाराष्ट्रातील जालना रेल्वे स्टेशनवर एका उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना दानवे यांनी हा दावा केला. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात रेल्वेला 36,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला. अमरावतीकरांसाठी चिंताजनक बातमी आहे. अमरावती डेल्टा प्लसचे 6 रुग्ण आढळले. ही बाब अतिशय गंभीर आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं अमरावतीकरांना आवाहन. जिल्ह्यात 2 महिन्यांपूर्वी डेल्टा प्लसचे 6 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. अमरावतीच्या प्रशासनाला हा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात वातावरण बदलामुळे अनेकांना विषाणूजन्य तापाची लागण झाली आहे. यामध्ये चिमुकल्यांचं प्रमाण सर्वाधिक असून इतरांनाही घेरलं जात आहे. शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत 700 ते 800 रुग्णांची तपासणी होत असून यामध्ये जवळपास 70% अधिक रुग्ण हे विषाणूजन्य तापाचे आहेत. आतापर्यंत 4 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागानं 76 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवले आहेत. NS1 ही जरी पॉझिटिव्ह आली तरी त्याला आपण डेंग्यू असं म्हणत नाही, परंतु त्यांचे जे सॅम्पल आहे ते आपण अकोला येथे सिरम सॅम्पल पाठवत असतो आणि त्याची तपासणी करत असतो. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेली जी स्वच्छता आहे त्याचं पालन केलं पाहिजे. ज्या भंगार गोष्टी आहेत, नारळाच्या करवंट्या आहेत, टायर आहेत, या गोष्टी तिथं जमा होऊ देऊ नये. पोलिओचा धोका टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागानं अफगाणिस्तानचा प्रवासी आल्यास त्याची माहिती देण्याची मागणी औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. या अनुषंगानं विमानतळ प्रशासनानं विमानसेवा पुरवणाऱ्या
एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स या कंपन्यांना सूचना केल्या आहेत. पोलिओ मुक्त असलेल्या भारतात पुन्हा पोलिओचा संसर्ग होऊ नये म्हणून दिल्ली ते गल्ली यंत्रणा सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या विमानतळावरून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अशोक कारके यांना. अफगाणिस्तानमधील सत्तांतरानंतर त्या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करताना पाहायला मिळत आहे आणि अफगाण नागरिक मोठ्या संख्येने भारतात येत आहे. त्याच अनुषंगाने भारत सरकार, राज्य सरकार सतर्क झाले. स्थानिकच्या सर्व यंत्रणेला प्रशासनाने आदेशित केलेले की जर कुठलाही अफगाणिस्तानचा नागरिक तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या महापालिकेमध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर आला तर त्याचं शोध घ्यायचा आहे, त्याला पोलिओची लस द्यायची, त्याचबरोबर त्याला पोलिओ संदर्भात एक इंजेक्शन देखील द्यायचं. अशा पद्धतीने आदेश जे आहेत ते प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबादच्या महापालिकेने एअरपोर्ट अथॉरिटीला पत्र दिलेलं आहे की जर कुठला प्रवासी औरंगाबादला जर आला तर त्याची माहिती तुम्ही आम्हाला महापालिकेला द्यायची. आणि त्याच अनुषंगाने औरंगाबाद एअरपोर्टचे डीजे आहेत त्यांनी देखील सूचना विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना केलेल्या की जर कुठलाही पॅसेंजर तुमच्या विमानाच्या माध्यमातून औरंगाबादला आला तर तुम्ही ती संबंधित यंत्रणेला कळवा आणि त्यानंतर ती यंत्रणा महापालिकेला त्या पॅसेंजरची सर्व माहिती देईल. अशा पद्धतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण यंत्रणा सतर्क झालेली आहे. कारण की भारत आज घडीला पोलिओ मुक्त आहे, मात्र हा धोका निर्माण होऊ नये म्हणून ही संपूर्ण यंत्रणा सतर्क झालेली आहे. आणि अशाच पद्धतीने जर सर्व यंत्रणाने काम केलं तर भारत पुढे देखील पोलिओ मुक्तच राहील आणि जो धोका आपल्याला संभवतोय तो धोका होणार नाही. कॅमेरामन संतोष सिसाटचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांनी याबाबत माघार घेतली. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. त्यांच्या विरोधात कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. आरोग्य सेविकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. अण्णा हजारे यांची भेट घेऊन ज्योती देवरे यांचं निलंबन करावं आणि कारवाई करावी अशी मागणी पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात करण्यात आली आहे. ज्योती देवरे यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. या कर्मचाऱ्यांना आता आरोग्य सेविकांनीही पाठिंबा दिलाय. कोविड सारख्या परिस्थितीमध्ये जर आरोग्य सेवक आंदोलनावर उतरले तर परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी पारनेरमधील सर्व स्तरातून होते. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. पाहत रहा जय महाराष्ट्र. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात अमेरिकन जवानही ठार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत. आयसिस खोरासनच्या दहशतवाद्यांची संपत्ती ठिकाणांवर हल्ले करण्यासाठीच्या योजना आखण्याचे निर्देश बायडन यांनी दिले. बायडन यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सांगितलं की ISIS दहशतवादी विजयी होणार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अमेरिकन नागरिकांना आणि इतरांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढणार. आमची मोहीम सुरूच राहणार असल्याचं बायडन यांनी म्हटलंय. या भ्याड हल्ल्यांना अमेरिका घाबरणार नसून आम्ही दहशतवाद्यांना शोधणार आणि त्यांचा खात्मा करणार असा इशाराही बायडन यांनी दिला. अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या स्फोटांची जबाबदारी इसिस खोरासन या दहशतवादी गटानं स्वीकारली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयसिसच्या खोरासन या गटानं पश्चिम आशियामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवून आणले. सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय. आयसिसचा खोरासन हा गट अफगाणिस्तानच्या नांगरहर या प्रदेशातील आहे. या प्रदेशालाच खोरासन प्रदेशही म्हटलं जातं.
या प्रदेशात 2012 साली काही जिहादींनी एका गटाची निर्मिती केली होती. 2014 साली पश्चिम आशियात आयसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाची स्थापना झाली आणि खोरासनचा हा गट त्यामध्ये सामील झाला. आयसिसचे एकूण 20 मॉडेल आहेत. त्यामध्ये सर्वात घातक मॉडेल म्हणून आयसिस के म्हणजेच खोरासन गट ओळखला जातो. खोरासन गटामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युवकांची भरती केली जाते. ज्या युवकांनी तालिबानचा गट सोडलाय त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. सध्या या गटामध्ये 3000 कडव्या युवकांचा समावेश असून तालिबान सोबत त्यांचा कायम हिंसाचार सुरू असतो. या गटानं गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आत्महत्या हल्ले घडवून आणल्या. तसंच या प्रदेशातील लोकांवर अनन्वित अत्याचारही केले. आयसिस केने मुलींच्या शाळा रुग्णालयांवरही हल्ले केले. अफगाणिस्तानमधील तालिबान या दहशतवादी गटाचा प्रमुख उद्देश हा अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करणं हा होता. तो त्यांनी साध्य केला. पण खोरासन गट हा आयसिसच्या जागतिक नेटवर्कचा एक भाग मानला जातो. गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरलं. आत्मघाती स्फोटात 100 पेक्षा जास्त जण ठार तर 150हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 13 अमेरिकी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आयसिसनं स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. कझाकिस्तानातही स्फोट घडवून आणलेत. कझाकिस्तानातील तराश शहरात भीषण स्फोट घडवले. 90 अफगाणी नागरिकांमध्ये 28 तालिबानी ठार झालेत तर 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरलं. विमानतळाबाहेर झालेल्या 3 आत्मघातकी स्फोटात 100 जण ठार झाले असून किमान 150 जण जखमी झाले. मृतांमध्ये 13 अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जो बायडन यामुळे संतापल्याचं पाहायला मिळत असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा व्हाईट हाऊसमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. मंदिरात मूर्तीवर फणा काढून बसलेत नागराज. इंदापुरातील ही घटना. गावकऱ्यांनी श्रद्धेपोटी दर्शनास गर्दी केली आहे. बारामती जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील लिंबराज मंदिरात नागराजानं दर्शन दिल्यानं गावकऱ्यांनी श्रद्धेपोटी दर्शनास गर्दी केली. लिंबराज देवस्थान या परिसरात जागृत समजलं जातं. देवाची सोमवारी आणि मंगळवारी धार्मिक विधी केले जातात. मंगळवारी संध्याकाळी मंदिरात मोठा नाग दिसल्यानं ग्रामस्थांनी त्याचे व्हिडिओ काढून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याचबरोबर यात्रेनिमित्त शंभू महादेव दर्शन दिलं म्हणून नागराजाच्या दर्शनाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. सर्पमित्रांच्या मदतीनं नागराजाला पकडून मंदिराच्या बाहेर काढून अज्ञात स्थळी सोडून देण्यात आलाय. पुण्यातील स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलंय. तसंच यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलाय. सर्व ऑलिम्पिक वीरांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचं आणि त्यांच्या कोचचं अभिनंदन करण्यात आलंय. पुण्यातील स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलंय. ही खूप मोठी गोष्ट असल्याचं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी पुढे स्वराज्य केलं. त्यांना दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई रामदास स्वामी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कोरोनाच्या संकटातही टोकियोमध्ये सराव करणं आणि खेळणं खूप अवघड होतं असंही त्यांनी सांगितलंय. सर्व खेळांना महत्त्व देण्याची आणि महिलांना सर्व खेळात स्थान देण्याची गरज असून
टोकियोमध्ये जेव्हा राष्ट्रगीत गायलं गेलं तेव्हा प्रत्येक भारतीय छाती गर्वानं फुगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळांमध्ये दाखवलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. मी वाट पाहतोय भारताला ऑलिम्पिकचं प्रतिनिधित्व कधी मिळेल, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. हमारी सरकार जो है ये स्पोर्ट्स को प्रमोट करने के लिए जो कुछ भी करना पड़ेगा मैक्सिमम वो करेंगे और इसके प्रति हम लोग पूरी तरह से कमिटेड हैं. और मैं समझता हूं कि इस पूरे देश का खिलाड़ी इस हकीकत को जानता है और स्वयं हमारे प्रधानमंत्री जी भी खेल और खिलाड़ी दोनों को सदैव प्रोत्साहित करते रहने का काम करते हैं. जय विशेषमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.